जय शिवालाल. आज आपण बनवूया लौकीचा हलवा. बघा, सर्व लोक लौकी खात नाही सहसा, पण त्याचा हलवा रूपात आपण कसं खाऊया. मी एक लौकी घेतलेली एकदम फ्रेश आणि याचे खूप फायदे आहेत. दोन्ही साईडनी कट करून घेतलंय त्याला आधी. त्याचे 3 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. त्याच्यावरची साल आपण कटरच्या साहाय्याने काढून घेऊया. आणि लौकी हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. ज्यांना पोटाचा विकार असेल त्यांनी कवर होतो. त्यानंतर ड्राय स्किनसाठी, ज्याची स्किन ड्राय होत असेल त्याच्यासाठी लौकी जर तुम्ही नेहमी खात असेल ते पण फायदेशीर आहे. नंतर मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयर्न याच्यामध्ये मॅक्झिमम अमाऊंट ऑफ प्रेझेंट आहे. लौकीचं ज्यूससुद्धा आपण पिऊ शकतो. लहान मुलं सहसा लौकीची भाजी खात नाही, तर त्यासाठी छानपैकी हलवा करून त्यांना आपण देऊ शकतो, जेणेकरून मॅग्नेशियम, कॅल्शियम, जेवढे विटॅमिन सी, विटॅमिन ए त्यांच्या बॉडीत जाऊ शकेल. बघा, कटरच्या साहाय्याने आपण त्यांची वरची साल काढली आहे. आता आपण किसणीच्या साहाय्याने त्याला किसूया. कोलेस्ट्रॉलसाठी पण हे खूप बेनिफिट आहे. छानपैकी किसून घेऊया. लौकी म्हटल्याबरोबरच मुलं नाही म्हणतात, परंतु तुम्ही हलव्याच्या माध्यमाने त्यांना छानपैकी देऊ शकता. अशा पद्धतीने त्याला किसून घ्यायचे. बघा, हलव्याला लागणारं साहित्य: किसलेला लौकी, नंतर इलायची पावडर, साखर, ड्रायफ्रूट्स, तूप, दूध आणि कलर घेतलाय मी, ग्रीन कलर. हे आपल्याला एवढे साहित्य लागतं. चला आपण बनवूया आता हलवा. कढाई घ्यायची, छानपैकी त्याला गरम होऊ देऊया. त्याच्यामध्ये तूप टाकूया. बघा, लौकीच्या क्वांटिटीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये तूप ॲड करू शकता, कमी आहे किंवा जास्त. त्यानंतर आपण किसलेली लौकी ॲड करूया. आणि छान प्रॉपरपैकी त्याला मिक्स करून घेऊया तुपामध्ये. बघा, या पद्धतीने. त्याच्यामध्ये खूप सारे पाणी असते, तर त्याला एकदम कमी गॅसमध्ये मिक्स करूया आणि पाणी ॲब्झॉर्ब झालं तिथपर्यंत त्याला आपण शिजू देऊया. बघा, त्यातलं पाणी सगळं गेलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण दूध ॲड करूया. त्यानंतर साखर, इलायची पावडर आणि थोड्या वेळ त्याला परत शिजू देऊया, जेणेकरून ते सगळं एकजीव होईल.
त्यामध्ये मी थोडासा कलर ॲड करते आहे, ग्रीन कलर. टेस्टला पण खूप छान लागतं. आपल्या गाजरीच्या हलव्यापेक्षा याची टेस्ट छान आहे. तुम्ही एकदा खरंच ट्राय करा. आता त्याच्यामधलं जे पण दूध आणि साखर टाकलेलं आहे ते छानपैकी शिजेल आणि सगळं ॲब्झॉर्ब होऊन जाईल त्याच्यामधलं पाणी. त्याला झाकून ठेवल्यानंतर बघा अशा पद्धतीने बघा खूप सारं होतं त्याच्यामध्ये पाणी आणि ते आता खूप ॲब्झॉर्ब झालेलं आहे. त्याच्यामध्ये थोडासा ड्रायफ्रूट्स टाकूया आपण. कलर टाकल्यामुळे बघा हलवा किती सुंदर दिसतोय. आपला हलवा रेडी झालेला आहे. थोडंसं त्याच्यामधलं जो पाणी आहे ते पण आता ॲब्झॉर्ब होऊन जाईल. सगळं पाणी आटलेलं आहे आता बघा या पद्धतीने. बघा अशीच तुम्हाला चांगली चांगली आणि हेल्दी रेसिपी बघायची असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. आपला हलवा तयार आहे. आता आपण सर्व करूया. हे पण जाऊ